नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. डाळिंब क्षेत्रामध्ये मधमाशीचं जे महत्त्व आहे ते खूप महत्त्वाचं स्थान आहे. मधमाशीचं पोलोनेशनचं काम मधमाशी खूप छान पद्धतीने करत असते. आणि जर मधमाशी पहिली दिवशी जर परागीभवन जर एखाद्या कळीमध्ये झालं तर 500 ग्रामच्या वर त्याची साईज होते. दुसऱ्या दिवशी 400 ग्राम, तिसऱ्या दिवशी जर पोलोनेशन झालं तर 300 ग्राम, आणि चौथी पाचवी दिवशी जर त्या मादी कळीचं पोलोनेशन झालं तर मग 100-150 ग्राम अशा पद्धतीने साईजमध्ये डाळिंबाची निर्मिती होते. तर जास्तीत जास्त पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी कसं पोलोनेशन होईल याच्याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने मधमाशांच्या पेट्या बागेमध्ये आणून ठेवून परागीभवनाचं काम अगदी सोप्या पद्धतीने केलं पाहिजे. तर खूप छान रिझल्ट येतात. आपण 2 वर्ष झालं डाळिंबाच्या बागेमध्ये ही मधमाशांच्या पेट्या ठेवतोय. कळी उमलल्या ड्रॉपिंग खूप कमी होतं आहे आणि परागीभवनाचं प्रमाण खूप छान होतं आहे आणि भरपूर सेटिंग होतं आहे. भरपूर सेटिंग करण्यासाठी या मधमाशांचा खूप मोठा मोलाचा भाग आहे. आपण बघतोय आता बघा पुढं समोर अगदी 2-3 दिवसामध्ये अशा गाठी धरल्यात. म्हणजे सेटिंग बागेत पेटी ठेवली आणि कळी उमलल्या 2 दिवसात 3 दिवसामध्ये अशा पद्धतीने सेटिंगची फुलधारणा झालेली आहे. त्यामुळे ह्याची साईज खूप छान होऊ शकते. पुढं जास्तीत जास्त आपण साईजवर काम करायचं असेल तर मधमाशा खूप महत्त्वाच्या आहेत. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी बघायचे असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ह्या व्हिडिओचा त्यांना सर्वांना उपयोग होईल. आणि मधमाशीचं महत्त्व आपण सगळ्यांनी अगदी मनापासून ते आत्मसात करावं आणि ते निसर्गाला कुठलीही हानी न करता आपण कसा मधमाशीचा उपयोग करू शकतोय हे लक्षात घ्यावं. एवढी नम्र विनंती. धन्यवाद.